तर आपण आलो होतो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सला. येथे उतरून गर्दीतून वाट काढत आपण बाहेर आलो. बाहेर येताच समोर दिसली ही भव्य ऐतिहासिक इमारत. थोडा वेळ थांबून आपण निघालो ॲक्वा लाईनच्या अंडरग्राऊंड मेट्रोकडे. खाली गेल्यानंतर मेट्रोचं तिकीट काढून स्कॅन करून आपण एस्केलेटरनं खाली गेलो. खाली गेल्यावर थोड्या वेळानंतर आली ही मेट्रो. मेट्रोमध्ये आत गेल्यावर फारशी गर्दी नव्हती. मी याआधी बेंगलोर, हैदराबाद, दिल्ली, जयपूर, पुणे इथल्या मेट्रोनी प्रवास केला आहे. त्यापेक्षा ही मेट्रो थोडीशी मला मोठी वाटली. या मेट्रोचा रूट खूप वळणदार होता, त्यामुळं मेट्रोमध्ये मजासुद्धा येत होती. तब्बल 40 मिनिटांनं आपलं मेट्रो स्टेशन आलं. इथे उतरून तिकीट स्कॅन करून आपण बाहेर पडलो. समोर पाहतो तर काय, एवढी मोठी एस्केलेटर! जवळपास 1 मिनिट 20 सेकंद लागले पूर्ण एस्केलेटर संपायला. माझ्या आयुष्यात एवढी मोठी एस्केलेटर मी कधीच पाहिली नव्हती. वर जाताना असं वाटलं की मेट्रो स्टेशन किती खाली आहे. पण पुढे गेल्यावर कळालं की सध्या आपण 4th फ्लोअरला आहोत आणि अजून आपल्याला 10th फ्लोअरला जायचं आहे. लिफ्टने 10th फ्लोअरला गेल्यानंतर समोर जे दृश्य दिसलं ते खरंच अविस्मरणीय होतं. हेच ते छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट, जे मी फक्त फोटो आणि व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. एअरपोर्टच्या आतील अनुभव पाहण्यासाठी आपला पुढचा व्लॉग नक्की पहा आणि आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका.